नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण महा-टी-ईटीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे। कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहे तर या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचा असा सब्जेक्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर जास्त वेळ न घेता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। तसे व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचं। तर चला, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवतालची असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली। हे ते शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुमच्या समोर दिलेले, जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पर्यायामधून देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला। व्हिडिओ आपण वन लाइनर पद्धतीने पाहत आहोत। आता आपण कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही, फक्त उत्तर आपण तुम्हाला सांगणार आहोत। बघा पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला, मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे आणि विशिष्टाकडून सामान्याकडे। तर काय उत्तर येईल या प्रश्नाचं? इथं शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरावं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा, ज्ञाताकडून अज्ञाताकडे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजेच काय? पर्यायामध्ये दिले तुम्हाला 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन किंवा विद्यार्थ्यांची यश। तर यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन। पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल। पुढचा प्रश्न बघा काय आहे। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो। मित्रांनो, आपण महा-टी-ईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी तुमचा टी-ईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। तुम्हाला या टेस्ट सिरीजमधून काय काय भेटेल बघा, टी-ईटीच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी अतिशय IMP अशा नोट्स, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नोट्स असतील तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। मग एवढ्या सगळ्या आपल्या टेस्ट सिरीज आणि मटेरियल जर तुम्हाला स्टडी केला तर मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्ही 90+ मार्क घेऊ शकता, म्हणजे तुम्ही 100% पेपर पास होऊ शकता। मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे तर फक्त 51 रुपये। म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती 51 रुपयाला मिळणार आहे। मग हे जे 51 रुपये आहे ते तुम्हाला कुठे पे करायचे आहे तर या ठिकाणी माझा नंबर देत आहे 88 88 69 0102 हा आपला गुगल पे किंवा फोनपेचा नंबर आहे। या नंबरवर तुम्हाला काय करायचं, 51 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा। व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे। व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला व्हॉट्सअपवरती संपूर्ण मटेरियल शेअर केलं जाईल। यामधून येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला 100% फायदा होणार आहे। क्रियात्मक क्षेत्रातील विकासांच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे? क्रियात्मक क्षेत्र याच्यामध्ये जो विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम तो कसा आहे बघा, पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला, स्वाभाविककरण, अचूकता, संमतीकरण, अनुकरण आणि क्रियाकौशल्य। त्यानंतर दुसरा पर्याय अनुकरण, स्वाभाविककरण, क्रियाकौशल्य, अचूकता आणि संधिकरण। तिसरा पर्याय अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविककरण। आणि चौथा पर्याय अनुकरण, स्वाभाविककरण, क्रियाकौशल्य, अचूकता आणि संधिकरण। काय योग्य उत्तर येईल? क्रियात्मक क्षेत्रातील विकासांच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता येईल तर पर्याय क्रमांक 4 अनुकरण, स्वाभाविककरण, क्रियाकौशल्य, अचूकता आणि संधिकरण। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया। खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखायचं तुम्हाला। काय वर्तन बदल दिलेले आणि बोधात्मक वर्तन बदल
कोणता ते सांगायचं. बघा, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. त्यानंतर शारदा सुंदर भरतकाम करते. त्यानंतर विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो. आणि सुनीताला शंख शिपले जमिनीचा छंद आहे. असे 4 पायऱ्या तुमच्यासमोर आहे. आणि वर्तन बदल तुम्हाला विचारलेला, त्याच्यामध्ये काय बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. कोणता? विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाचे उत्तरे सोडवितो. हा काय आहे? बोधात्मक वर्तन बदल आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा. विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत असा प्रश्न तुमच्या समोर आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय उत्तर येईल या प्रश्नाचं? बौद्धिकदृष्ट्या माग असलेली मुले, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली मुले, अध्ययन अक्षम असलेली मुले आणि अध्ययन क्षमता असलेली मुले. तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये उत्तर येतं बघा, अध्ययन क्षमता असलेली मुले. आणि दुसरा पुन्हा एक उत्तर याच्यामध्ये निघतं, म्हणजे 2 प्रकारचे उत्तर तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये. नंबर 2 आणि नंबर 4, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली मुले आणि अध्ययन क्षमता असलेली मुले. एक उत्तर शोधायचं असलं तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा काय? अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक किंवा फक्त सामाजिक. तर योग्य उत्तर काय येईल? याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2, शारीरिक व मानसिक. अध्ययन क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर शारीरिक स्वरूपाची असते आणि मानसिक स्वरूपाची असते. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. अध्यापन शास्त्र म्हणजे काय? अध्यापन शास्त्र म्हणजे काय? पर्याय पहा काय? पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन व सूत्र, वरील सर्व. तर अध्यापन शास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्व आणि नियम आणि अध्यापन व सूत्र हे सर्व या शास्त्रामध्ये येतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा काय आहे? अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. म्हणजेच कोणी मांडली? बघा पर्याय तुमच्या समोर दिलेले, चार्ल्स जड, थॉर्नडाईक, डिशे, बँगलो. योग्य उत्तर काय असेल? अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडलेली? चार्ल्स जड. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. असं कोणाचं मत आहे? की समोरचं वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्माद्वारे. बघा, आसुबेल, लेविन, पॅवलॉव, वोल्फगँग, कोहलर. काय उत्तर असेल? उत्तर आहे पर्याय नंबर 4. असं कोणाचं मत आहे? तर वोल्फगँग कोहलर यांचं मत आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची आणि त्यासाठी काय? मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? विस्मरण, स्मरण, अवधान, कल्पना. काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 3 अवधान. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय होतं? तर अवधान असं त्याला म्हटले. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. म्हणजे कोणी म्हटलेले? पर्याय पहा काय? जोस्रिये, कुंभजे, स्निघे आणि लिंडसले. तर योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 लिंडसले यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश या संक्रमणाचं उदाहरण आहे. कोणत्या संक्रमणाचं उदाहरण असेल हे? धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण यापैकी नाही. काय योग्य उत्तर येईल? योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर 2 ऋण संक्रमणाचं काय आहे? उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? विकासावस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. शरीराची विकासावस्था आहे त्याच्यातून वयोगट 6 ते 12 या कालावधीला काय म्हटलं जातं? शिशवावस्था,
किशोरावस्था, कुमारावस्था किंवा पौगंडावस्था. ते 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय कुमारावस्था असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डायटस यांनी म्हटलेलं आहे. काय स्मृती म्हणजेच काय नवा अनुभव आहे असं कोणी म्हटलेलं आहे? पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले स्काउट, रॉस, एम्बिंगहॉस, मन. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचे. तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं. कारण का की असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे, आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका गुंग होऊन जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे उदाहरण म्हणजे कोणतं अवधान आहे हे तुम्हाला त्यांनी विचारलेले. बघा पर्यायामध्ये काय दिलेले? अभ्यास दिलेले, ऐच्छिक दिलेले, अनैच्छिक दिलेले आणि वरीलपैकी कोणते नाही. तर चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका गुंग होऊन जातो की त्याला काय स्थळाकाळाचं भान राहत नाही. हे कोणतं अवधान आहे? तर हे अनैच्छिक अवधानाचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. तरी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं आज आपली प्रश्नपत्रिका होती. त्याच्यातून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवता आले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. भेटूया अशी महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.